महेंद्र दळवी यांची बायको विजयी झाल्याची माहिती विशाल आपल्याला आता येते आहे। महेंद्र दळवी यांची बायको विजयी झालेली आहेत, नेमकी काय प्रतिक्रिया त्यांची समोर येते हे आपण आता पाहणार आहोत। हे फुटेज आपल्या समोर आता आलेलं आहे। महेंद्र दळवींची बायको विजयी झालेली आहे। विजयाचा साईन दाखवत अगदी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय। विशाल बिलकुल आमदारांच्या पत्नी त्या विजयी झालेल्या मानसी दळवी यांनी विजय मिळवल्याचं आपण बघतोय। आमदारांनी आपली घरातली सीट राखलेली आहे, तिकीट मी माझ्या घरात दिलंय या विषयाला घेऊन खरं तर मोठी चर्चा देखील झाली। पण ही चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी देखील आपल्या आमदाराकरता आमदारातल्या घरातल्या उमेदवाराकरता जोर लावला, प्रचार केला आणि त्याचा परिणाम स्वरूप आपण बघतोय की या मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। अर्थात याबद्दलच्या भावना देखील त्यांनी न्यूज 18 मराठीकडे व्यक्त केलेल्या आहेत। पण विजयी वी फॉर विक्ट्री असं दाखवत कार्यकर्त्यांच्या बरोबरीने हा विजयाचा आनंद त्या व्यक्त करताना दिसतात। त्याच्यामुळे आता घरातच आमदार आणि घरातच झेडपी सदस्य असं आपण म्हणू शकतो। अगदीच आहे विशाल। आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी विजयी झाल्या आहेत। विशाल, आम्ही तुमच्याकडे पुन्हा येतोय। तुमचे ट्रॅक्टर मध्ये काय डेटा आता आणखी नवीन आलाय, काय अपडेट समोर येतात? बिलकुल ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलेले बघा। ट्रॅक्टरवरती जर आपण पाहिलं तर अलिबाग थळ मतदारसंघातून शिवसेनेच्या मानसी दळवी विजयी झाल्याचं आपण बघितलं। मी जसं थोड्यापूर्वी उल्लेख केला की महेंद्र दळवी यांच्या त्या पत्नी आणि अर्थात घरातलं हे तिकीट जे आहे ते त्यांनी राखलेलं आहे। कार्यकर्त्यांनी देखील जोर लावलेला होता। या सगळ्याच्यात आपण जर पाहिलं तर या संपूर्ण रायगड परिक्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील जोर होता, सुनील तटकरेंनी देखील जोर लावलेला होता। पण मानसी दळवी यांनी विजय मिळवला आणि विजयाचा गुलाल ठिकठिकाणी उधळला जातोय। कार्यकर्ते जोमात आहेत, नेते देखील अगदी जोमात आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाडमध्ये विजयी जल्लोष जो आहे तो केला जातोय। महाडमध्ये जर आपण पाहिलं तर भरतशेठ गोगावले यांच्या मुलाने देखील विजय मिळवलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। विजय गुलाल उधळत अगदी खांद्यावरती आपल्या नेत्याला घेऊन आता तिथे आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय। अर्थात हा विजय आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा। कार्यकर्तेच खरं तर शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याकरता प्रियंका इथे जोर लावत असतात। कारण झेडपीचं मतदान जर आपण पाहिलं, पंचायत समितीचं मतदान जर आपण पाहिलं तर घरटी मतदान हे लक्षात असतं, ते मोजलं जातं। घरातनं किती सदस्य मतदानाकरता बाहेर पडले यावरती देखील सगळ्यांचं लक्ष असतं आणि त्यावरनं खरं तर कोणाचा कौल कोणाकडे जाऊ शकतो याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो। अगदीच आपण महाडचं हे चित्र बघतोय। महाडमध्ये विजयाचा गुलाल उधळला जातोय। भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले तिथे विजयी झालेले आहेत। विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होताच आणि ते विजयी देखील झालेले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीतच आपण जे राजकारण बघत होतो तर भरत गोगावले यांचे पुत्र आपण बघतोय विकास गोगावले हे विजयी झालेले आहेत। विशाल, आपण बघतोय थेट ही महाडची दृश्य आहेत। विजयी गुलाल तिथे उधळण्यात येतोय, कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येतो। ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे। खरं तर त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया व्यक्त करताना देखील असं म्हणलेलं आहे की भरत गोगावलेंची इथे जादू चाललेली आहे आणि सुनील तटकरेंचे डावपेच मात्र इथे या ठिकाणी चालू शकलेले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। इथं काटेकी टक्कर होती आणि ही टक्कर जी होती ती अर्थातच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी दोघांमध्ये होती आणि इथं पक्षही म्हणण्यापेक्षा भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे अशा या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर महाडमधली जागा जी आहे ती त्यांच्या मुलाने राखल्याचं आपण पाहतोय। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांच्या वतीने हा सगळा जल्लोष जो आहे तो केला जातोय। निश्चितच महाड आणि रायगडचं राजकारण आपण बघत आलेलो होतो। महाड आणि रायगडमध्ये ही आकडेवारी देखील प्रियंका आपण आपल्या दर्शकांना सांगितली पाहिजे। रथ ही आकडेवारी काय घेऊन येत आहे? आकडेवारी आपल्या समोर येते आहे। रायगड जिल्हा परिषदेमधून शिवसेना उभाठा 2 जागांवर आघाडीवर आहे। तर आपण बघतोय एकाप देखील 5 जागांवर आघाडीवर आहे आणि अपक्षाला अजून खातं उघडता आलेलं नाहीये रायगड जिल्हा परिषदेची ही आकडेवारी। बिलकुल, पण यात नवल असं आहे की भाजप आघाडीवरती दिसतंय। भाजपने 10 जागांवरती आपली आघाडी जी ती कायम ठेवल्याचं बघायला मिळतंय। बरोबर बघायला गेलं तर इथला सामना हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असायला हवा होता। शिवसेना 9 जागांवरती। पुन्हा आता विशाल तुमच्या ट्रॅक्टरकडे आम्ही येऊया। ट्रॅक्टरमध्ये काय आकडेवारी समोर? बिलकुल, ट्रॅक्टर सगळं अपडेट घेऊन आपल्या समोर येते बघा। कळंब डिक्सळ झेडपी गटातून भाजपच्या पूजा शिंदे विजयी झाल्याचं आपण बघतोय। तर डिक्सळ पंचायत समिती गणातून शिवसेनेचे नामदेव जाधव विजयी झालेत। तर मावळ पुण्यामधला हा विजयी जल्लोष एकूणच पुणे जिल्ह्यातल्या झेडपी पंचायत समितीच्या निकालावरती सगळ्यांचं लक्ष होतं प्रियंका। कारण अजितदादांच्या निधनानंतर काय निकाल नेमका समोर येतोय हे बघणं हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं। पण आता हातात अजितदादांचा फोटो घेऊन त्यांच्या आठवणी खरं तर सगळ्यांच्या मनात ताज्या आहेत। कारण दादा यांच्या जाण्यानं संबंध महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला होता।